इंग्रजी भाषणामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 5 अक्षर आहेत. अल्फाबेट A-E-I-O-U. ज्याला याचा उच्चार कळला, ज्याला याचा साऊंड कळला, त्याला इंग्रजी 50% वाचता येईल. त्याच्यापुढे तुम्हाला काय वाचता येण्यासाठी आपण भरपूर नियम मागच्या सत्रामध्ये शिकलो. ते पुन्हा आपण रिवाइज करू आपण. पण याला आपण रिवाइज करणं आवश्यक आहे की याचा साऊंड इंग्रजीमध्ये काय होते, इथं काय होते, आय ओ आणि यू. मला सांगा तुम्ही याचा साऊंड काय होते? ओके. इथं काय होते? इथं काय होते? आईचा काय होते? ओचा काय होते? युचा काय होते? आता हे झाले या ओयल साऊंडचे इंग्रजी मध्ये साऊंड. पण आता हा जो ए आहे त्याला मला मराठीमध्ये वापरायचा असेल तर याला मी काना म्हणून वापरतो. त्याला काय म्हणून वापरतो मी? काना. काना म्हणजेच आ. काना म्हणजेच आ. ई जी आहे त्या ईला मी मराठीमध्ये काय म्हणून वापरतो? याला मी एक मात्रा म्हणून वापरतो. ईला काय म्हणून वापरतो मी? एक मात्रा. आय जे आहे याला मराठीमध्ये मी पहिली वेलांटी म्हणून वापरतो मी याला. आणि ओ जे आहे याला मराठीमध्ये मी ओ म्हणतो किंवा याला मी काय म्हणतो? एक काना एक मात्रा म्हणतो. जसं तुम्ही एका मात्रेसाठी ई वापरला तसं एक काना एक मात्रा जर घ्यायचा असेल तर ओ वापरावा लागतो. आणि यू हा मराठीमध्ये मी पहिल्या ओकासाठी वापरतो. इतकं माहिती आहे का तुम्हाला? हो. आता विषय काय आहे? इथे एक मात्रा आला मग दोन मात्रेला काय वापरायचं? इथे एक काना एक मात्रा आला मग एक काना दोन मात्रेला काय वापरायचं? आणि इथं पहिला ओकार आला दुसऱ्या ओकाला काय वापरायचं? इथं पहिली वेलांटी आली दुसऱ्या वेलांटीला काय वापरायचं? एवढं आपलं राहिलेलं आहे. मग बघा एक मात्रेला ई वापरली, एक मात्रेला काय वापरली? ई. आता विषय आहे दोन मात्रेला. विषय कशाचा आहे? दोन मात्रेचा. जर मी कला दोन मात्रे लावले कला तर काय होते? काय होते? मग त्याच्यामध्ये जे क सोडून जे अय होते अय हे मग त्या अय साठी ए आहे. काय ते? ए आहे. मग हा अय जे आहे तो काय फक्त कलाच येत नाही, तो बला पण येतो, तला पण येतो, सला पण येतो. जेवढे काय आपले व्यंजन आहेत सगळ्यांना तो अय येतो. त्यानंतर एक काना दोन मात्रा. जसं तुम्ही त्याला ओ म्हणता मग याला काय म्हणता तुम्ही? बला एक काना दोन मात्रा ब. काय म्हणता? ब. म्हणजे औ. म्हणजे काय? औ. औ औषधाचा आहे नाही ते औ. मग औ औषधाचा जो असतो किंवा हे जे आहे या दोघांना एकच येते ते येते ए यू. काय येते? ए यू. धनश्री एक मात्रा याला ई येते तर दोन मात्रेला ए आहे. ठीक आहे ना? एक काना एक मात्रा म्हणजे हा ओ आहे. हा कोण आहे? ओ. ओला ओ आला. ओला काय आला? ओ आला. मग जेव्हा ओ होतो एक काना दोन मात्रा सृष्टी त्यावेळेस ए यू. त्यावेळेस काय होते? ए यू. पहिला ओकाराला यू घेतला. पहिला ओकाराला काय घेतला? यू घेतला. मग दुसऱ्या ओकाराला काय घ्यायचं? तर डबल ओ घ्यायचं. काय घ्यायचं? डबल ओ. पहिला ओकार यू, दुसरा ओकार डबल. आता काय राहिलं? मला कोण तर तेवढ्यापैकी आणखी गोष्ट राहिली आहे आपली. काय राहिलं? दुसरी वेलांटी. हा दुसरी वेलांटी. पहिल्या वेलांटीला ई आहे तर दुसऱ्या वेलांटीला काय आहे? डबल ई. या गोष्टी ध्यानात ठेवायच्या सृष्टी. पहिली जे रस्व गोष्ट आहे रस्व महाराष्ट्र शिकवतो जे रस्व गोष्ट आहे त्या रस्व गोष्टीला फक्त एकच अल्फाबेट आहे. जसं की पहिली वेलांटी म्हणजे रस्व आहे त्याला एकच आहे. पहिला उकार म्हणजे रस्व आहे त्याला एकच अल्फाबेट आहे. पण ज्यावेळेस मी दुसरी वेलांटी घेतली तेव्हा एकच येईल नाही दोन ई आले. ज्यावेळेस मी दुसरा उकार घेतला तेव्हा एकच ओ आला काय? नाही आला, दोन ओ आले. हे ध्यानात ठेवा तुम्ही. पहिल्या वेलांटीला काय आहे? फक्त आय आहे आणि दुसऱ्या पहिल्या उकारला फक्त यू आहे. पण दुसऱ्या वेलांटीला डबल ई आहे आणि दुसऱ्या उकारला डबल. हे मेन फरक ध्यानात तुम्हाला ठेवावा लागेल. म्हणजे आपण जर याचं जर लिहिलं आपण इकडे बरोबर तर मग कानासाठी काय येते सांगा मला? कानासाठी काय येते? अल्फाबेट सांगा इंग्रजीचा. ए. काय येते? ए. मग हा काना कला लागतो, बला लागतो, रला लागतो, सला लागतो, सगळ्याला लागतो. तुम्हाला बेसिक अल्फाबेट कोणत्या व्यंजनाला लागतील हे माहित आहे. बला काय येते इंग्रजी मधलं? माहिती आहे तुम्हाला. मग बला काना बा होती मग कानाला काय येणार? ए. म्हणजे बी ए. काय होणार? बी ए. रला काय
आहेत इंग्रजीमध्ये? मग रा म्हणल्यावर काय होणार? म्हणजे कान्याला एक काना कितीतरी ठिकाणी वापरता येईल, म्हणून कान्याला एक ध्यानात ठेवायचं. मग आता आली पहिली वेलांटी. काय ते पहिली वेलांटी झाले? हा. मग की जर यायची तुम्हाला, ही की द्यायची तुम्हाला, की कशी लिहाल तुम्ही? काय लिहाल तुम्ही? जर तुम्हाला म्हणलं बा गी लिहा, मग कसं लिहिणार? आता दुसरी वेलांटी. दुसऱ्या वेलांटीला काय येते? डबल ई. आता पहिला उकार, याला काय येते? पहिला उकार पाठ करून टाकायचं. पहिला उकार म्हणलं की यू. दुसरा उकार डबल ओ. एक मात्रा फक्त मात्रा. आता हे आहे रो आहे, रोवर फक्त एक मात्रा ई नाही ई. मग या रेची स्पेलिंग काय आहे? आणि दोन मात्रा बघा, हे जे दोन मात्रा आहेत ना, याच्या खाली काना नाही. इथं दोन मात्रा आहेत, याच्या खाली काना आहे, उभी रेष. नंतर एक काना एक मात्रा. हे कोण आहे? ओ. इथं काय अल्फाबेट? ओ. आता एक काना दोन मात्रा, याला काय? बस हे गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. हे जर ध्यानात ठेवली तुम्ही इथं गोष्ट, तर तुम्हाला मग 17% इंग्रजी होईल. 30% एका नियमांच्या गोष्टी असतात, ते आपल्याला त्याच्यामध्ये शिकावं लागतं. सध्या तुम्ही ही एवढं ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर आणखी दुसरी गोष्ट सांगतो. जे तुम्हाला माहिती आहे, मी काय करणार याच्यामध्ये ए पासून जे झडपर्यंत अल्फाबेट आहे, त्याच्यामध्ये असे अल्फाबेट निवडणार की त्या अल्फाबेटचा उच्चार मराठी अक्षर सारखेच येते. त्या अल्फाबेटचा उच्चार आणि मराठी अक्षर सारखेच येते. जसं की ए नंतर कोण येते? बी येते. बी आहे. बी चा उच्चार ब होते की नाही? बी मध्ये ब आहे की नाही? म्हणजेच बी कोणासाठी येणार? ब. कोणासाठी येणार? ब. मग तसाच एक डी आहे. डी कोणासाठी येणार? ड साठी. डी नंतर ई एफ जी एच आय जे 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 कोणासाठी येणार? जे साठी. के कोणासाठी येणार? क साठी. एल एम एन ओ पी पी कोणासाठी येणार? क साठी. पी क्यू आर एस टी टी कोणासाठी येणार? ट ट ट यू पी डब्ल्यू एक्स वाय झेड संपले. आता असं नाही ना की मराठीमध्ये इंग्रजीमध्ये झडपर्यंत 26 अल्फाबेट आहेत, कुठे आहे तर 26 आहेत. पण मराठीमध्ये 26 अक्षर आहेत का? मराठीमध्ये 48 अक्षर आहेत. म्हणजे वर्णमालेमध्ये पूर्ण वर्णमाला 48 अक्षराची आहे. मग 26 बसवल्यावर बाकीचे जे उदाहरण येतं 36 46 22 कोणते अक्षर आणायचे? हेच रिपीट वापरायचे. हेच काय करायचे? रिपीट वापरायचे. एक बाई घरची, ती म्हणली मी स्वयंपाक करतो. नाही, मी स्वयंपाकच करतो, एकच काम करतो. मग भांडे कोण घासा? दुसऱ्या बाई. दुसरी बाई असेल ना घरी, तिने घासते. मग धुणं कोण धुवावं? मग त्या पहिल्या बाई धुवावं. फरशी कोण घासावं? दुसऱ्या बाईने घासावं. मग काय व्हायला? एका बाजूला दोन काम लागायला की नाही? मी इंग्रजीमध्ये तसंच आहे. आता सृष्टीने सांगितलं टी टर येते नाही? टी कोणाला येते? टर येते. मग ट सारखा उच्चार होणारा मराठीचा अक्षर कोणता? ट सारखं. ट सारखं कोण होते? त होते. ट सारखं कोण होते? त. म्हणजे हा जो टी आहे, हा टला येतो आणि त लागतो. हा कोणाबद्दल येतो? टला येतो आणि त येतो. आणि दुसरा एक मेन प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होते. कोणता माहिती आहे का? क नंतर जे अक्षर येते लगेच क नंतर ख येते. क नंतर कोण येते? ख. मग ख ला स्पेशल अक्षर नाही. हा यश ध्यानात ठेवायचा. यश हा यश very महत्वाचा आहे. कारण जे ओरिजिनल अक्षराला जे येते त्याच्यानंतर जे मराठीचं अक्षर येते त्याच्यामध्ये यश टाकला की त्या अक्षराची स्पेलिंग. क ला काय येते? क ला काय येते? के. क नंतर कोण येते? ख. ख ला काय येईल? ग ला काय येते? ग नंतर कोण येते? ग ला काय येईल? क क ग ग च. च चं बघा, च चं ध्यान ठेवा. च साठी सी एच येते. काय येते? सी एच. च नंतर कोण येते? ग ला काय येते? ग ला काय येईल? ट ला काय येते? ठ ला काय येईल? ट ला काय येते? हे बघा, ट ला बघितली आपण टी. ठ ला काय येईल? द ला काय येईल? द डी. हा ड डी जे आहे असा अक्षर बघा. दुसरं डी हा ड ला येतो आणि ड सारखा उच्चार होतो द चा, म्हणून तो द ला होतो.
हे ध्यानात ठेवा. ड मग द ला येते डी, मग ध ला काय येते सृष्टी डी येते. द न ला काय येते प ला काय येते फ ला काय येते एफ पण कधी येते इंग्रजी फॅन सारख्यासाठी, पण मराठीत ध्यानात ठेवा. प ला येते पी तर फ ला येते पीएच. ब ला काय येते भ ला काय येते ब ला काय येते समजा. आता राहिले असे काय अक्षर आहेत इंग्रजीमध्ये ज्याचा उच्चार झाल्यावर 2 नंबरला मराठीत अक्षर येते की नाही त्याला ते अल्फाबेट येत असते. मी सांगतो तुम्हाला बघा. आता हा यस आहे, हे कोण आहे यस आहे. मग याला जर मी दिला असं ए स, हे शेवटी कोणाला यायच्या म्हणजे यस हा मराठीच्या स साठी येईल. बरोबर. आता असे 2 अक्षरी अल्फाबेट सांगा इंग्रजी मध्ये. मी यस सांगितला होत आहे. मग यम कोणाला येईल नाही दुसरं सांगा यम कोणाला येईल कोणाला येईल पण ती पण एकच आहे अक्षर. आर कोणाला येईल आर कोणाला येईल किती अक्षर तर ते एकच अक्षर आहे. 2 अक्षर आहे एकच अक्षर आहे. झड. झड हा जरा वेगळा आहे. झड हा जला पण येते आणि झला पण येते. हे ज्यावेळेस इंग्रजीचा एखादा शब्द येईल तेव्हा आपण त्याचा विचार करतो. 2 अक्षर सांगायला कोणता आहे NOPQRSTUVWX वाय 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 कोणता येईल याला कोण येईल वाय. म्हणजे मराठीतल्या कोणत्या अक्षराने इंग्रजीचा कोणता अक्षर येते किंवा कोणते इंग्रजी अक्षर मराठीतल्या कोणत्या अक्षरासाठी बसते ही एक गोष्ट जाणून ठेवायची. आणि दुसरी गोष्ट हा डब्ल्यू आपल्या मराठीमध्ये एक अक्षर आहे ओ. कोणता आहे या व ला काही स्पेशल कोणता असं त्याच्या उच्चाराचं अक्षर नाही बनवलं मग त्यासाठी पी पण बनवला आणि डब्ल्यू बनवला. हे एक महत्वाचं आहे. व साठी एक साठी एक्सरे क्रिसमस वगैरे अशा शब्दासाठी त्याचे फार दुर्मिळ शब्द आहेत त्याच्यात तुम्ही पडू नका. पण व साठी बी डब्ल्यू आहे ही गोष्ट नाही. म्हणजे तुम्हाला मराठीतल्या कोणत्या अक्षराने हिंदीतलं कोणता अक्षर आणि इंग्रजीतलं कोणता अक्षर मराठीतल्या कोणत्या अक्षरासाठी बसते ही गोष्ट जाणून ठेवायची. आणि दुसरी गोष्ट हे कानावरती काय मात्रासाठी कोणता अक्षर बसते हे स्वर होते काय होते स्वर. त्या स्वर मध्ये मिक्स होत येतं ही गोष्ट ध्यानात ठेवली तर तुम्हाला मराठीतलं कुठलंही नाव तयार करता येते कुठलंही नाव वाचता येते. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. जसं की आपण एक नाव घेऊ. आपण सोपं नाव घेऊ. आपण कोणतं नाव घेऊ दीपाली नाव घेऊ. कोणतं नाव घेऊ दीपाली घेऊ आपण. आणि मुलाचं नाव आणखी आपण काय करू सोपं घेऊ. मुलाचं नाव घेऊ रमेश. काय घेऊ हे काय नव्हतं आपलं बघा. स साठी काय येते इंग्रजी मध्ये स साठी काय येते मग श साठी काय आता दीपाली अगोदर ते उकार वेलांटी मात्रा काना पिना सगळं सोडून घ्यायचं. ते ध्यानात ठेवायचं नाही. अगोदर त्याचं व्यंजन कोणतं आहे ते शोधायचं. हे दरावरती बी वाई बरोबर आहे पण तुम्ही वेलांटीला डोक्यात करू नका. इथं काय द दला काय येते नाव असल्यामुळे पहिला अक्षर काय भेटल मग या दला वेलांटी आहे. कोणती वेलांटी आहे पहिल्या वेलांटीला आहे. नंतर काय आलं नंतर काय आलं प पहिला काय येते नंतर काय आलं काना कानाला काय येते नंतर काय आलं दला काय येते वेलांटी पहिली आली दुसरी आली दुसऱ्याला काय येते. आता दीपाली स्पेलिंग ऍक्च्युअली अशी होती पण आपण अशी लिहित नाही. आपण कशी लिहितो DIPALI अशी लिहितात बरोबर. पण खरी स्पेलिंग ही आहे खायला गेलं तर लिहितात अशी की ध्यानात. आता बघा रमेश रमेश पहिलं काय आहे आर नाव असल्यामुळे पहिला अक्षर कॅपिटल आर. र नंतर काना आहे का नाही उकार आहे वेलांटी आहे मात्रा काय काही जर नसल तरी काही जर नसल तरी हे द्यायचाच. मग र आर नंतर काय द्यायचं आपण ए कंपल्सरी. नंतर काय यम नंतर यम चा मात्रा एक मात्रा आणि शे साठी काय दिलं. आता बघा हे शेवटचं अक्षर आहे
आता याला कानाला एलर्ट लवकर मात्र नाही काहीच नाही. मग याला हे द्यायचं का? नाही. याला द्यायचं नाही. शेवटी असं द्यायचं का? नाही. सुरुवातीला असेल मधी असेल तर द्यायचा. एकटा अक्षर असेल तर. पण शेवटी असं द्यायचं का? द्यायचा नाही. रमेश नाव तयार झालं आहे. आता मी काय करू, तुम्हाला 2 नाव देतो. तुम्ही कोणाचं येऊन पाहता मला तयार करून दाखवा. सर थांबू.